हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा आपल्याला आजपासून नवीन चॅप्टरला सुरुवात करायची ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर थोडा सिलेबस ॲडव्हान्स करून आलेला आहे. पूर्वी जे चॅप्टर होतं ते 11वीला होतं ग्रीन केमिस्ट्रीचं रिलेटेड. ते आता थोडं डेव्हलप करून त्याच्यामध्ये थोडे एक्स्ट्रा पॉईंट ॲड करून आता थोडीशी लँग्वेज पण थोडीशी कठीण आहे त्याची बुकमध्ये बघायला गेलं तर. पण मग आता हे राजपूत सर तुम्हाला हे चॅप्टर घेणार होते पण काही कारणामुळे ते घेऊ शकले नाहीत. तर मी आता तुम्हाला हे चॅप्टर येत्या 4-5 दिवसात कवर करून देणार आहे. ओके. तर सिन्स व्हॉट इज ग्रीन केमिस्ट्री आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे स्टुडंट ग्रीन केमिस्ट्रीची. ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. पोल्युशन प्रिव्हेन्शन म्हणजे पोल्युशन थांबवण्यासाठी बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स. असे काही केमिकल प्रोडक्ट वापरायचे की एन्व्हायरमेंटला त्याच्यापासून काही धोका नाही पोचला पाहिजे, आणि प्रोसेस दॅट रिड्युसेस ऑर इलिमिनेट द यूज ऑफ जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. ओके, म्हणजे असे काही सबस्टन्सेस वापरायचे किंवा अशा काही प्रोसेस वापरायच्या की त्याच्यामुळे कुठलेही हजार्ड्स होणार नाहीत पर्यावरणावरती, नेचरवरती. ओके, किंवा मग त्याची डेफिनेशन तुम्ही अजून कशी लिहू शकता? ग्रीन केमिस्ट्री इज द डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस दॅट रिड्युसेस ऑर इलिमिनेट द यूज ऑफ जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. म्हणजे जे काही हजार्डस सबस्टन्सेस आहेत ज्याच्यामुळे काही धोका आहे, अशा सबस्टन्सेसचा यूज काय करायचा आहे, कमी करायचा आहे किंवा रिड्यूस करायचा आहे किंवा करायचाच नाही आहे. ओके. ग्रीन केमिस्ट्री अप्लाइज अक्रॉस द लाईफ सायकल ऑफ द केमिकल प्रोडक्ट इन्क्लुडिंग डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, यूज अँड अल्टिमेट डिस्पोजल. Green chemistry is also called as sustainable chemistry. Okay, what is sustainable development? Green chemistry plays an important role in sustainable development. Sustainable development is the development that needs or that meets the needs or at present without compromising the ability of future generations to meet their own need. म्हणजे अशी डेव्हलपमेंट करायची की ज्या काही दैनंदिन गरजा आहेत, आताचे जे काही गरजा आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये भागल्या पाहिजेत, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता पुढच्या फ्युचर जनरेशनला त्याच्यापासून काही धोका नाही झाला पाहिजे, त्यांच्यासुद्धा गरजा त्याच्यातून भागल्या पाहिजेत. असं काहीतरी डेव्हलपमेंट करायची की त्याच्या थ्रू पर्यावरणाला कोणताच धोका नाही झाला पाहिजे किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याचा फायदाच झाला पाहिजे फ्युचर जनरेशनला सुद्धा. ओके. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हॅज बीन कंटिन्यूड टू इव्हॉल्व ॲज अ प्रोटेक्टिंग द वर्ल्ड रिसोर्सेस. वी कॅन अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय अडॅप्टिंग द 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. मग हे जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, ज्याला आपण ग्रीन केमिस्ट्रीसुद्धा म्हणतो, हे कशा प्रकारे अटेंड केलं जातं ते अचीव करण्यासाठी काही 12 प्रिन्सिपल आपल्याला दिलेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. मग ते प्रिन्सिपलचा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ह्या प्रिन्सिपलचा अभ्यास झाला ग्रीन केमिस्ट्रीच्या की नंतरचा पार्ट जो आहे तो आहे नॅनो केमिस्ट्री. ओके, तो पण इंटरेस्टिंग पार्ट आहे. आणि नॅनो केमिस्ट्री जरासं नवीन ब्रांच आहे केमिस्ट्रीची, नॅनो केमिस्ट्री. तिच्याबद्दल डिटेल स्टडी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये. ओके. तर मग बघा, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्रीला सुरुवात करतो आहे आपण आता. मग कुठले कुठले प्रिन्सिपल्स आहेत ते आपण नंबर वाईज बघणार आहोत. टोटल 12 प्रिन्सिपल्स आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल दिलं आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट आपल्याला भेटणारच नाहीत अशा काही रिॲक्शन करायचे की त्याच्यात काही वेस्ट प्रोडक्ट नको किंवा काही बाय प्रोडक्ट्स भेटायला नकोत. ओके, डायरेक्टली जे काही कामाचं असेल तेच भेटेल. जसं की बघा, आता गाड्यांमध्ये आपण फ्युएल वापरतो, पेट्रोल डिझेल. ते जळल्यानंतर त्याचे बाय प्रोडक्ट्स बाहेर पडतात, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड. ओके, मग आपल्याला असं काही फ्युएल्स बनवावे लागतील येत्या काळामध्ये की त्याच्यापासून बाय प्रोडक्टच निघणार नाहीत कुठल्या प्रकारचे, की त्या बाय प्रोडक्टचा काही साईड इफेक्ट असतील पुढे एन्व्हायरमेंटवरती. ओके, तर मग बघा आता काय सांगतात त्याच्यामध्ये. इट इज बेटर टू प्रिव्हेंट वेस्ट दॅन टू ट्रीट ऑर क्लीन अप द वेस्ट आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. हे त्याच्यापेक्षा चांगलं राहील ना की आपण डायरेक्ट प्रिव्हेंटच करू, वेस्ट तयारच होणार नाही, काही बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट तयार होणार नाहीत याची काळजी जर घेतली तर त्याला नंतर ते तयार झाल्यानंतर त्याला कसं ट्रीट करता येईल किंवा त्याला कसं क्लीन करता येईल याची काळजी आपल्याला करावी लागणार नाही. ओके, मग इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. टू डेव्हलप झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, त्याला ZWT म्हणतात. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे कुठल्याही प्रकारचं वेस्ट किंवा साईड प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट तयार होणार नाही अशी टेक्नॉलॉजी जी सबस्टन्सवरती वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्याची काळजी घेतली जाते की त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा बाय प्रोडक्ट तयार होणार नाही किंवा वेस्ट त्याच्यापासून कुठलंही निघणार नाही. ओके, इन टर्म्स ऑफ ZWT, इन अ केमिकल सिंथेसिस वेस्ट प्रोडक्ट शूड बी झिरो ऑर मिनिमम. या ZWTचं प्रिन्सिपल काय आहे की कुठल्याही केमिकल सिंथेसिसमध्ये वेस्ट प्रोडक्ट हा तयारच झाला नाही पाहिजे, आणि झाला तरी एकदम कमी प्रमाणात झाला पाहिजे. ओके,
इट ऑल्सो एम्स टू यूज वेस्ट प्रोडक्ट ऑफ वन सिस्टम ॲज द रॉ मटेरियल फॉर अदर सिस्टम. म्हणजे याचा अर्थ काय की जो काही समजा चुकून वेस्ट प्रोडक्ट तयार झाला पण तो लगेच वापरला गेला पाहिजे दुसऱ्या कुठल्या तरी केमिकल प्रोसेसमध्ये. ओके, ॲज अ रॉ मटेरियल म्हणून. जसं की बघा आता बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या इंडस्ट्रीमध्ये तयार होतात आणि त्याचे जे काही बाय प्रोडक्ट आहेत ते दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. आपल्या भागामधून बघा ते सिमेंटचे ट्रक जातात. सिमेंट नसतं, त्याच्यामध्ये राख असते. जे काही दीपनगरचा कारखाना आहे तिथून ती राख जो काही बाय प्रोडक्ट तयार होतो औष्णिक विद्युत केंद्रामध्ये, ती राख या मोठमोठ्या सिटीमध्ये जे काही स्लॅब वगैरे कॉन्क्रीट बनवलं जातं त्या कॉन्क्रीट मटेरियलमध्ये ॲड करण्यासाठी ती राख घेऊन जातात ते ट्रक. टँकर असतात बघा, मागे टाकी असते त्याला मोठी. तर त्या सिस्टमला आपण म्हणतो ZWT, की काही तुमचे बाय प्रोडक्ट तयार पण होत असतील तरी त्यांचं लगेच दुसरीकडे कोणत्या तरी दुसऱ्या प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल म्हणून यूज झाला पाहिजे. ओके, त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, बॉटम ॲश ऑफ अ थर्मल पॉवर स्टेशन कॅन बी यूज्ड ॲज रॉ मटेरियल फॉर सिमेंट अँड ब्रिक इंडस्ट्री. बघा मी जे सांगितलं तेच खाली आहे. ॲक्च्युली ते ची कल्पना नव्हती मला, पण तेच नेमकं एक्झाम्पल निघालं या ठिकाणी की हे जे काही टेक्निक आहे हिचा यूज कुठे केला जातो बघा. तर बॉटम ॲश, जी काही ॲश तयार होते ह्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये, राख तयार होते, तिचा यूज कुठे केला जातो तर सिमेंट आणि जे काही विटा बनवण्याची इंडस्ट्री आहे, ब्रिक इंडस्ट्री, तिच्यामध्ये केला जातो ॲज अ रॉ मटेरियल म्हणून. ओके, एफ्लुएंट कमिंग आउट फ्रॉम क्लिन्झिंग ऑफ मशिनरी पार्ट्स मे बी यूज्ड ॲज अ कूलंट वॉटर इन थर्मल पॉवर स्टेशन. क्लिन्झिंग मशिनरी पार्ट्समधून जे काही इन्फ्लुएंट बाहेर निघतं, जे काही कचरा बाहेर निघतो, जेव्हा जो काही साईड प्रोडक्ट बाहेर निघतो त्याचा यूज कुठे केला जातो, कूलंट म्हणून केला जातो. वॉटरचा कूलंट म्हणून यूज केला जातो थर्मल पॉवर स्टेशनमध्ये पाणी थंड करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर दुसरं प्रिन्सिपल दिलं आहे बघा ग्रीन केमिस्ट्रीचं, ॲटम इकॉनॉमी. व्हॉट इज ॲटम इकॉनॉमी? थोडं ॲडव्हान्स पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहेत. पूर्वीचा जो सिलेबस होता ग्रीन केमिस्ट्रीचा तो सोपा होता, खूप साधं होतं. त्याच्यामध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन वगैरे वगैरे. आता थोडंसं ॲडव्हान्स करून दिलेलं आहे त्यांनी, कारण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हे सुद्धा सेपरेट ब्रांच झालेली आहे आता केमिस्ट्रीची. त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करतात लोक, MSc करतात, BSc करतात. ओके, तर सिन्स बघा ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय, ॲटम इकॉनॉमी इज अ मेजर ऑफ अमाऊंट ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल्स दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रोडक्ट्स ॲट द एंड ऑफ केमिकल प्रोसेस. ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय, तुमचं स्टार्टिंग मटेरियल जे काही तुम्ही यूज करता त्याच्यापासून कामाचं किती तुमचं प्रोडक्ट बनतो आहे ते बघणं, त्याचा ॲव्हरेज काढणं म्हणजे ॲटम इकॉनॉमी. ओके, गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम्स ऑफ रिॲक्टंट्स आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर्ड प्रोडक्ट्स. म्हणजे जास्तीत जास्त तुमचा जो काही रिॲक्टंट असेल तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होईल, त्याच्यापासून साईड प्रोडक्ट कमी बाहेर पडतील. ओके, सो गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम्स ऑफ रिॲक्टंट्स आर इनकॉर्पोरेटेड इन डिझायर्ड प्रोडक्ट्स. आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे त्याच्यामध्ये ते ॲटम सगळे आलेले दिसतील आपल्याला आणि साईड प्रोडक्टमध्ये कमी दिसेल. ओनली स्मॉल अमाऊंट्स ऑफ अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स आर फॉर्म, हेन्स लेसर प्रॉब्लेम्स ऑफ वेस्ट डिस्पोजल. म्हणजे वेस्टचा प्रश्नच राहणार नाही ना. तुमचं जास्तीत जास्त जर रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला तर त्याच्यापासून तुमचा वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही. त्याचं इल्युस्ट्रेशन दिलं आहे बघा, ॲटम इकॉनॉमी कशी कॅल्क्युलेट केली जाते. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी कसं कॅल्क्युलेट केलं जातं, फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर प्रोडक्ट डिवाइड बाय सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट्स यूज इन द रिॲक्शन इंटू 100. मग बघा आपल्याला रिॲक्शन थ्रू एक्झाम्पल सोडून दिलं आहे ते. जेव्हा आपण ब्युटेन 1 ऑलला हायड्रोलिसिस करून 1 ब्रोमोब्युटेनमध्ये कन्वर्ट करतो, बघा जेव्हा तुम्ही ह्या इथॅनॉलला ट्रीट कराल NaBr सोबत इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, तेव्हा काय तयार होतो, अल्किल ब्रोमाइड तयार होतो. ही रिॲक्शन तुम्ही केलेली आहे जेव्हा आपण पहिलं चॅप्टर शिकलो हॅलो अल्केन्स, त्याच्यामध्ये की जेव्हा इथॅनॉलला तुम्ही ह्या NaBr H2SO4 सोबत रिफ्लक्स करता त्यावेळेस काय तयार होतो, अल्किल ब्रोमाइड तयार होतो. सोडियम बायसल्फाईड आणि वॉटर साईड प्रोडक्ट तयार होतात, बरोबर. ह्याच्यात काय केलं त्यांनी बघा, फॉर्म्युला वेट घेतलं वरती प्रोडक्टचं, डिझायर प्रोडक्ट कुठला आहे तुमचा, ब्रोमोब्युटेन आहे, बरोबर. त्या ब्रोमोब्युटेनचं डिझायर वेट घेतलं 4 कार्बन 9 हायड्रोजन 1 Br ॲटम्स. ओके, डिवाइड बाय मास ऑफ ऑल रिॲक्टंट्स, जेवढे रिॲक्टंट आहेत तेवढ्या सगळ्यांचं मास घेतलं इंटू 100 केलं. मग तो जो रेशो भेटला आपल्याला ॲटम इकॉनॉमी किती भेटली, 49.81 भेटली. ओके, म्हणजे जवळपास 50% तुमचा रिॲक्टंट जो आहे तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो आहे. बाकीचं सगळं काय मग तुमचं 50% बाय प्रोडक्टच आहे डायरेक्ट. ओके, तिसरा तुम्हाला प्रिन्सिपल दिला आहे ग्रीन केमिस्ट्रीचं, लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस.
म्हणजे कमीत कमी हॅझार्ड्स असतील, साईड इफेक्ट असतील, धोके असतील, असं केमिकल सिंथेसिस करायचं. अशा केमिकल रिॲक्शन करायच्या आणि असे प्रोडक्ट बनवायचे की ज्याच्यापासून एन्व्हायरमेंटला कमी धोका झाला पाहिजे. ठीक आहे. मग बघा, डिझाईन केमिकल रिॲक्शन्स अँड सिंथेसिस रूट्स शुड बी सेफ ॲज पॉसिबल. जेवढा धोका कमी असेल किंवा जेवढ्या रिस्की रिॲक्शन कमी करता येतील तेवढं रिस्की सिंथेसिस करायचे. जितके रिस्क फ्री केमिकल सिंथेसिस करता येतील तेवढे रिस्क फ्री केमिकल्स सिंथेसिस करायचे. ज्याच्यापासून जास्त साईड प्रोडक्ट होत असतील तयार, जास्त वेस्ट प्रोडक्ट तयार होत असतील, अशा केमिकल सिंथेसिस करायचेच नाही काही. ओके. सो व्हॉट वी कॅन अवॉइड फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट फ्रॉम केमिकल प्रोसेस. याचा अर्थ काय की आपण काय अवॉइड केले पाहिजेत असे केमिकल सिंथेसिस की त्याच्यापासून हजार्डस वेस्ट तयार होतात. म्हणजे ज्या केमिकलचा धोका आहे नेचरला, एन्व्हायरमेंटला किंवा जी काही बायोडायव्हर्सिटी त्याला, ते केमिकल तयारच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ओके. मग इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा. DDT आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये बघितलं होतं त्याचं स्ट्रक्चर, की तो बराच काळ टिकून राहतो जमिनीमध्ये. पाण्यामध्ये जर मिक्स झाला तर ॲनिमलच्या शरीरात जर गेला तो, जे काही ॲक्वॅटिक लाईफ आहे त्याच्यामधल्या ॲनिमल्सच्या शरीरात जर तो गेला तो बरेच काळ टिकून राहतो लिव्हरमध्ये आणि बाहेर पडत नाही आणि त्याचा हळूहळू साईड इफेक्ट जाणवतात. ओके. बघा, अर्लियर DDT दॅट इज डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन वॉज यूज्ड ॲज इन्सेक्टिसाइड अँड विच वॉज effective in controlling disease like typhoid and malaria carrying mosquitoes. Okay. It was realized that DDT is harmful to living things. थोड्या काळानंतर हे आपल्याला कळलं की तो DDT कसा आहे, लिव्हिंग थिंगला सुद्धा हार्मफुल आहे. नाउडेज बेन्झिन हेक्झाक्लोराइड इज यूज्ड ॲज इन्सेक्टिसाइड. पूर्वीच्या काळी DDT वापरत होते, पण कालांतराने त्याचे साईड इफेक्ट जसे कळायला लागले तसं त्याचा वापर कमी झाला आणि आता मग काय वापरला जातं इन्सेक्टिसाइड म्हणून, बेन्झिन हेक्झाक्लोराइड वापरला जातो, BHC. ओके. One of the gamma isomer of BHC is called as गॅमाक्झेन or लिंडेन. याचा वापर जास्त केला जातो. जे काही म्युन्सिपल सोसायटी आहे आपल्याकडे, जे काही नगरपालिका असतात, ग्रामपंचायती असतात, त्या काय करतात, हे काही सांडपाणी वगैरे ज्या ठिकाणी असतं किंवा गटारी असतात त्या ठिकाणी ही पावडर मारली जाते बघा, ॲज अ इन्सेक्टिसाइड किंवा ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून ही पावडर वापरली जाते गॅमाक्झेनची. डिझायनिंग सेफर केमिकल्स. बघा, तेच आहे, काही विशेष नाही आहे. चांगले जे सोपे सेफ असे केमिकल्स असतील ते डिझाईन करायचे की ज्यांच्यापासून कमीत कमी रिस्क असेल, कमीत कमी धोका असेल असे केमिकल बनवायचे. ओके. याचं बघा काय दिलं एक्सप्लेनेशन. दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू प्रिव्हियस वन. मागचं जे आपण बघितलं ज्याच्यामध्ये आपण काय करत होतो की लेस हजार्डस केमिकल बनवायचे बा, तसंच आहे. पण आता इथे काय विचार करायचा अजून की जास्तीत जास्त सेफ राहिले पाहिजेत ते ॲनिमल बिईंगसाठी किंवा ह्युमन बिईंगसाठी असे केमिकल्स बनवायचे. नेचरसाठी सुद्धा सेफ असले पाहिजेत. दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू प्रिव्हियस वन टू डेव्हलप प्रोडक्ट्स दॅट आर लेस टॉक्झिक ऑर विच रिक्वायर्स लेस टॉक्झिक रॉ मटेरियल्स. म्हणजे असे केमिकल्स बनवायचे की ते बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला लेस टॉक्झिक मटेरियल्स लागले पाहिजेत, रॉ मटेरियल्स लागले पाहिजेत. नाहीतर मग तुम्हाला केमिकल चांगलं बनवायचं आहे कुठलं तरी आणि त्याच्यासाठी जे काही तुम्ही रॉ मटेरियल वापरताय, कच्चा माल वापरताय, तो रॉ मटेरियल एकदम टॉक्झिक आहे, अशी आपल्याला केमिकल रिॲक्शन करून चालणार नाही किंवा असेही प्रोडक्ट आपल्याला न मिळालेलेच चांगले की ज्याचे जे रॉ मटेरियल्स आहेत तेच एकदम टॉक्झिक आहेत, हजार्डस आहेत. ओके. इलिस्ट्रेशन दिलं आहे बघा, एक्सप्लेनेशन. इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्झिक एन्व्हायरमेंट. ओके. MIDCमध्ये जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला खूप वेगळं वाटतं त्या ठिकाणी, कारण वेगवेगळे ओडर स्मेल येत असतात केमिकलचे. ओके. त्या ठिकाणी कामं करणाऱ्यांना काय होत असेल मग याचा विचार करा. बघा, त्यांचे लाईफ कमी होतात. जितकं जास्त टॉक्झिक नेचर असेल त्या MIDCमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये तेवढं जास्त लाईफ त्या तिथे काम करणाऱ्या लोकांचं असतं. ठीक आहे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द वर्कर्स फ्रॉम एक्सपोजर टू टॉक्सिसिटी वी शूड थिंक ऑफ डिझायनिंग सेफर केमिकल्स. मग जर आपल्याला वर्करची काळजी घ्यायची असेल MIDCमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांची, तर आपल्याला केमिकल जास्तीत जास्त सेफ बनवण्याच्या दृष्टीने पावलं उचलले गेले पाहिजेत. ओके. फॉर एक्झाम्पल, ॲडिपिक ॲसिड इज वाईडली यूज्ड इन पॉलिमर इंडस्ट्री. ॲडिपिक ॲसिडचा यूज आपण केला होता पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये. ओके. बेन्झिन इज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ॲसिड, बट बेन्झिन इज कार्सिनोजेनिक अँड बेन्झिन बिंग व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट पोल्यूट्स एअर. हा जो बेन्झिन असतो याचा क्रोमॅटोग्राफीमध्ये सुद्धा यूज आहे. क्रोमॅटोग्राफी म्हणजे आपल्याला माहिती आहे मिक्सचरचे कॉम्पोनंट वेगवेगळे करण्यासाठी क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये सॉल्वंट म्हणून बेन्झिन वापरला जातो.
हां, बेन्झिन कसा असतो, बेन्झिन इज कार्सिनोजेनिक. तसंच इथे जे केमिकल आपल्याला सांगितलं आहे, कुठलं केमिकल, ॲडिपिक ॲसिड. ह्या ॲडिपिक ॲसिडचा यूज पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये. ओके, मग ॲडिपिक ॲसिड पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये लागतं, पॉलिमर्स बनवण्यासाठी लागतं. बट ते ॲडिपिक ॲसिड बनवायसाठी जे केमिकल यूज केलं जातं ते कुठलं आहे, बेन्झिन. बेन्झिन कसा असतो, कार्सिनोजेनिक असतो. मग जर ज्या इंडस्ट्रीमध्ये बेन्झिन बनतं किंवा बेन्झिनचं प्युरिफिकेशन केलं जातं त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कार्सिनोजेनिक एन्व्हायरमेंटमध्ये राहावं लागतं ना, म्हणजे त्यांना कॅन्सर व्हायचे चान्सेस जास्त असतात. व्हॉट इज मिनिंग ऑफ कार्सिनोजेनिक, कॅन्सर कॉझिंग. ओके, मग हा अर्थ आहे त्याचा की बा तुम्हाला जरी प्रोडक्ट चांगला बनवायचा असेल बट त्याच्यासाठी यूज केलं जाणारं रॉ मटेरियल जर खराब असेल, त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील, त्याचे काही हजार्ड्स असतील, तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे की अशा केमिकल रिॲक्शन केल्याच नाही पाहिजे, काहीतरी दुसरा रस्ता शोधला पाहिजे त्या ॲडिपिक ॲसिड तयार करायसाठी. ओके, मग बघा ग्रीन टेक्नॉलॉजीनुसार हा जो ॲडिपिक ॲसिड आहे तो कसा बनवला जातो, इट इज प्रिपेअर्ड बाय एन्झामॅटिकली सिंथेसाइज्ड फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोजपासून एन्झाईम प्रोसेस करून, एन्झाईम्सचा कॅटलिस्ट म्हणून यूज करून आपण त्या ॲडिपिक ॲसिडला सिंथेसाइज करू शकतो. मग अशी एखादी ग्रीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे की ज्याच्या थ्रू काही साईड इफेक्ट व्हायला नको पाहिजेत. मग इंडस्ट्रीजनी ही काळजी घेतली गेली पाहिजे. ओके, नंतरचा पुढचा टॉपिक दिला आहे आपल्याला बघा, यूज सेफर सॉल्वंट्स अँड ऑक्झिलरीज. सॉल्वंट म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, मोस्टली आपण घरगुती वापरासाठी सॉल्वंट म्हणून काय वापरतो, वॉटर वापरतो. तसं इंडस्ट्रीजमध्ये केमिकल वापरले जातात सॉल्वंट म्हणून. आणि ऑक्झिलरीज म्हणजे सहाय्यक, जे काही आपण सोबत अजून काही कॅटलिस्ट वापरतो किंवा इतर काही केमिकल्स वापरतो, ते कसे वापरले पाहिजेत, तर सेफ वापरले गेले पाहिजेत की ज्याच्या थ्रू काही एन्व्हायरमेंटला इफेक्ट काही झाला नाही पाहिजे, साईड इफेक्ट किंवा नेचरला किंवा जे काही ह्युमन बिईंग्स आहेत, ॲनिमल बिईंग्स आहेत, त्यांना याच्यापासून काही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजेत. जसं की आता बेन्झिनचा विषय आपण केला. बेन्झिन कसं आहे, होलाटाईल सॉल्वंट आहे, त्याच्या वेपर्स क्रिएट होतात. होलाटाईल असल्यामुळे तो लगेच गॅसमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्या वेपर्स जर आपल्या शरीरात गेल्या तर आपल्याला कॅन्सर व्हायचा धोका असतो जास्त काळ जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो तर. ओके, मग असे सॉल्वंट वापरले पाहिजेत की ते सेफ असले पाहिजेत. सॉल्वंट झालं, ऑक्झिलरीज झाल्या. ऑक्झिलरीचा अर्थ सहाय्यक. सहाय्यक म्हणजे आपल्याला जे जे काही लागतं एखादे केमिकल प्रोसेस करताना इंडस्ट्रीजमध्ये ते. ओके, बघा, चूज द सेफर सॉल्वंट्स अवेलेबल फॉर एनी गिवन स्टॉप ऑफ रिॲक्शन, एनी गिवन स्टेप ऑफ रिॲक्शन. ओके, कुठल्याही स्टेपसाठी सेफ सॉल्वंट वापरले गेले पाहिजेत. मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट्स अँड ऑक्झिलरी सबस्टन्स यूज्ड ॲज दिस मेकअप लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. ओके, मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस यूज, म्हणजे कमीत कमी वापरले गेले पाहिजेत सॉल्वंट्स आणि ऑक्झिलरीज ॲज दिस मेक्स अ लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड, म्हणजे तुमचा साईड प्रोडक्ट जो असेल किंवा वेस्ट असेल ते कमीत कमी तयार झालं पाहिजे. याची काळजी घेऊन आपण ते सॉल्वंट किंवा ऑक्झिलरीज वापरले गेले पाहिजेत. ओके, मग इल्युस्ट्रेशन याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा. द मेन एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज टू यूज ग्रीन सॉल्वंट्स. सॉल्वंट कसे वापरले गेले पाहिजेत, ग्रीन सॉल्वंट वापरले गेले पाहिजेत, म्हणजे वॉटर वापरलं गेलं तरी चालेल. ओके, किंवा जसं CO2 आहे, नेचरमध्ये CO2 असतो, CO2ला लिक्विफाय करून जर वापरता आला तर त्याचंही चांगलंच होईल ना, नेचरमधलं CO2चं पर्सेंटेज कमी होईल. ओके, वॉटर सुपर क्रिटिकल CO2 इन प्लेस ऑफ व्होलाटाईल हॅलोजिनेटेड ऑर्गॅनिक सॉल्वंट्स, म्हणजे हे जे काही हॅलोजिनेटेड सॉल्वंट्स आहेत, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड, डायमिथिल क्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड, यांच्याऐवजी समजा आपण असे ग्रीन सॉल्वंट्स वापरले तर बेटर राहील ना ते, वॉटर किंवा मग CO2 लिक्विफाय झालेला CO2. ओके, सॉल्वंट्स ॲज अ केमिकल्स दॅट डिझॉल्व सोल्यूट्स अँड फॉर्म सोल्युशन फॅसिलिटेट मेनी रिॲक्शन. सॉल्वंट म्हणजे काय असतं नेमकं, सॉल्वंट ॲज अ केमिकल दॅट डिझॉल्व सोल्यूट, त्याच्यामध्ये सोल्यूट तुम्ही काय करता, डिझॉल्व करता आणि रिॲक्शन व्हायला मदत होते तुम्हाला. मग ओके, सॉलिड स्टेटमधून लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल एखाद्या केमिकलला तुम्हाला, तर तुम्ही सॉल्वंट वापरता ना आणि त्याच्यात त्या सोल्यूटला डिझॉल्व करता. ओके, म्हणजे तुमची रिॲक्शन करणं तुम्हाला सोपं जातं, फॅसिलिट करतं ते रिॲक्शनला. वॉटर इज अ सेफ बिंग सॉल्वंट व्हाईल डायक्लोरोमिथेन इज हजार्डस. हे जे काही हॅलोजिनेटेड सॉल्वंट्स आहेत ना, हे सगळे धोकादायकच आहेत. यांचा ऑलरेडी आपण स्टडी केला आहे, CH2Cl2 CHCl3 CCl4. ओके, हॅलोजिनेटेड सॉल्वंट्स आहेत ते सगळे आणि हे खूप हजार्डस असतात. ओके, व्होलाटाईल असतात, त्याच्यामध्ये त्यांचे काही ना काही साईड इफेक्ट प्रत्येकाचे आहेतच. आपण जेव्हा पहिलं चॅप्टर बघितलं तेव्हा यांचे डिसॲडव्हान्टेजेस पण बघितले होते, हजार्ड्स बघितले होते यांचे पहिल्या चॅप्टरमध्ये. ओके, बघा, यूज ऑफ टॉक्झिक सॉल्वंट्स अफेक्ट्स मिलियन ऑफ वर्कर्स
every year and has implications for consumers and environment as well. म्हणजे जे काही टॉक्झिक सॉल्वंट्स यूज केले जातात इंडस्ट्रीजमध्ये त्याचा मिलियन्स ऑफ वर्करवरती इम्पॅक्ट पडतो दरवर्षी अँड हॅज इम्प्लिकेशन्स फॉर कन्झ्युमर्स अँड एन्व्हायरमेंट्स ॲज वेल. जे काही कन्झ्युमर्स आहेत तशा केमिकलपासून बनवले गेलेले सबस्टन्सेस आहेत. जसं की पेंट इंडस्ट्रीमध्ये पेंट तयार होतो, तो कलर मारत असताना त्याचे वेपर्स आपल्या घरात पसरतातच ना, किंवा त्याच्याशी रिलेटेड पेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड जे काही बाकीचे सॉल्वंट असतात बघा, ते सर्व आपण वापरतोच, याच्या कॉन्टॅक्टमध्ये प्रत्येकजण येतोच आणि मग त्याचे साईड इफेक्ट प्रत्येकावरती होतातच ना. मेनी सॉल्वंट्स आर यूज्ड इन हाय व्हॉल्यूम्स अँड मेनी आर व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याचे साईड इफेक्ट का होतात? कारण बऱ्यापैकी ते जे काही सॉल्वंट्स आहेत ते कसे असतात, व्होलाटाईल असतात. व्होलाटाईल म्हणजे त्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, ते रूम टेम्परेचरला सुद्धा काय होतात, व्हेपराईज होतात. देअर यूज क्रिएट्स लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट, एअर पोल्युशन अँड अदर हेल्थ इम्पॅक्ट. मग असे जे काही सॉल्वंट्स आहेत त्याच्यापासून काय होतं, भरपूर वेस्ट प्रोडक्ट तयार होतात, एअर पोल्युशन होतं आणि ह्युमन बिईंग्सवरती त्याचे हेल्थ इम्पॅक्टसुद्धा भरपूर प्रमाणात होतात. ओके, म्हणून मग काय केलं पाहिजे, फाइंडिंग सेफर मोर इफिशियंट, त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे स्टुडंट, की सेफ सॉल्वंट शोधले गेले पाहिजेत. मोर इफिशियंट म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिॲक्शन झाली पाहिजे, जास्त प्रोडक्ट भेटला पाहिजे, असे इफिशियंट सॉल्वंट वापरले गेले पाहिजेत. और रिमूव्हिंग सॉल्वंट टुगेदर इज वन ऑफ द बेस्ट वेज टू इम्प्रूव्ह प्रोसेस ऑर प्रोडक्ट. ओके, या ठिकाणी काय सांगतात बघा आपल्याला, फाइंडिंग सेफर मोर इफिशियंट अल्टरनेटिव्ज और रिमूव्हिंग सॉल्वंट टुगेदर इज द वन ऑफ द बेस्ट वेज टू इम्प्रूव्ह प्रोसेस ऑर प्रोडक्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट दिला आपल्याला, पुढचं प्रिन्सिपल दिलं आहे डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी म्हणजे काय बघा आपल्याला समजेल आता खाली. केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाईन टू बी मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी. केमिकल सिंथेसिस पण असं केलं गेलं पाहिजे की एनर्जीचा यूज कमीत कमी करावा लागला पाहिजे आपल्याला. ओके, इट इज बेटर टू मिनिमाइज एनर्जी बाय कॅरिंग आउट रिॲक्शन्स ॲट रूम टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे एनर्जीचा वापर कमी केला पाहिजे म्हणजे काय, की तुम्हाला हीट एनर्जी कमी अप्लाय करावी लागली पाहिजे, की जनरली रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच झाल्या पाहिजेत, असे केमिकल वापरले गेले पाहिजेत. ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटीसुद्धा वाचेल आपली, बरोबर आहे की नाही. हीटिंग जर नाही करायचं म्हटलं तर हीट एनर्जी वाचेल, फ्युएल एनर्जी वाचेल, फ्युएल्स कमी वापरावे लागतील. दिस कॅन बी अचीव्ड बाय यूज ऑफ प्रॉपर कॅटलिस्ट, यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर ऑर्गॅनिक सिंथेसिस, यूज ऑफ रिन्युएबल मटेरियल्स. ओके, जर तुम्ही प्रॉपर कॅटलिस्ट जर वापरला तर कमी टेम्परेचरला सुद्धा रिॲक्शन तुम्हाला करता येईल. जर मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले, जर मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये तर ते रिॲक्शन ॲटोमॅटिकली फास्टर होते, कारण जे काही एन्झाईम्स असतात ते काय असतात, कॅटलिस्टच असतात. ओके, ते रिॲक्शन फास्टलीच करतात. तुम्हाला इतर कुठल्याही प्रकारचं फिजिकली तुम्हाला टेम्परेचर अप्लाय करून किंवा हीटिंग करून किंवा प्रेशर अप्लाय करून वेगवेगळ्या एनर्जी सोर्सेस वापरून ती रिॲक्शन करायची गरज राहत नाही, जर तुम्ही प्रॉपर कॅटलिस्ट वापरत असाल, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून ऑर्गॅनिक सिंथेसिस करत असाल तर. ओके, त्याचं इल्युस्ट्रेशन दिलं आहे बघा मग आपल्याला पुढे एक्सप्लेनेशन. द बायो कॅटलिस्ट कॅन वर्क ॲट द ॲम्बिडंट कंडिशन. म्हणजे दोघी प्रकारे काम करतात. बायो कॅटलिस्ट जे असतात ते कमी टेम्परेचरला पण करतात, जास्त टेम्परेचरला पण करतात. म्हणून मग बायो कॅटलिस्टचा वापर वाढला पाहिजे, म्हणजे त्याच्यापासून काही पोल्युशन पण होत नाही आणि झाला तर फायदाच होतो बायो कॅटलिस्टचं वापरलं तर. सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस रिफ्लक्सिंग कंडिशन्स रिक्वायर लेस एनर्जी, इम्प्रूव्हिंग द टेक्नॉलॉजी ऑफ हीटिंग सिस्टम युजिंग मायक्रोवेव्ह हीटिंग. ओके, म्हणजे कमीत कमी एनर्जी लागली पाहिजे अशी तुम्ही एनर्जी वापरू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी एनर्जीमध्ये जास्त आउटकम भेटेल. ओके, अशा प्रोसेस तुम्ही वापरू शकता मायक्रोवेव्ह हीटिंगसारख्या. 7वा पॉईंट दिला आहे बघा आपल्याला, यूज ऑफ रिन्युएबल फीड स्टॉक्स. ओके, द पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्रिन्सिपल ऑफ दिस प्रिन्सिपल इज लार्जली टुवर्ड्स पेट्रोकेमिकल्स. रिन्युएबल फीड स्टॉक्स म्हणजे काय, नॉन रिन्युएबल, रिन्युएबल आपल्याला समजतं ना, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला आपण, जे पुन्हा निर्माण होतात ते रिन्युएबल असतात. नॉन रिन्युएबल म्हणजे पुन्हा ते निर्माण होत नाहीत, जसं की पेट्रोल, डिझेल हे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. त्याचे साठे जर एकदा जे संपले तर ते पुन्हा तुम्हाला बनवता येणार नाहीत. ओके, मग आपल्याला काय करायला सांगता येते ग्रीन केमिस्ट्रीमध्ये, यूज ऑफ रिन्युएबल फीड स्टॉक्स. जे काही नव्याने निर्माण होणारी जी एनर्जी असेल ती वापरली गेली पाहिजे, जसं की वाइंड एनर्जी आहे. ओके,
तर रिन्युएबल एनर्जी वापरली गेली पाहिजे, रिन्युएबल फीडस्टॉक्स वापरले गेले पाहिजेत. ओके, द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस प्रिन्सिपल इज लार्जली टुवर्ड्स पेट्रोकेमिकल्स. यूज ऑफ केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल प्लांट बेस्ड असले पाहिजेत, सोर्स रॅदर दॅन अदर. म्हणजे क्रूड ऑइल्स हा सोर्स नको असला पाहिजे तुमचा, पेट्रोल डिझेल. तुम्ही काहीतरी दुसरे रिन्युएबल सोर्सेस बघितले पाहिजेत, प्लांट बेस्ड असतील किंवा वेगवेगळ्या. बघा आता फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये सुद्धा पेट्रोल तयार होतं असं म्हणायचे मागे काहीतरी आलं होतं की इथेनॉल. आणि असंही ॲक्च्युली जे पेट्रोल विकलं जातं बाहेर त्याच्यात 5% ते 10% इथेनॉल मिक्स असतंच. मग इथेनॉल तर तुम्ही बायोकेमिकल रिॲक्शन करून पण प्रोड्यूस करू शकता. अल्कोहोल आहे ते, अल्कोहोल हे बायोलॉजिकली क्रिएट केलं जातं. जे काही ऊसाची मळी असते किंवा जे काही वेगवेगळ्या फर्मेंटेशन प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे इथेनॉल बनवता येतं. मग इथेनॉलचा वापर जर वाढला तर क्रूड ऑइलचा वापर कमी होईल. क्रूड ऑइल कसं आहे तुमचं नॉन रिन्युएबल सोर्स आहे एनर्जीचा. बट हे जे काही तुमचं प्लांट बेस्ड जे काही केमिकल आहेत किंवा प्लांट बेस्ड जे काही तुम्ही फ्युएल्स यूज करता ते कसे आहेत रिन्युएबल आहेत, ते तुम्ही निर्माण करू शकता लागतील तेवढे. ओके, मग पुढे बघा आपल्याला आता त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या रिन्युएबल फीडस्टॉक्सबद्दल. यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स. ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॉन रिन्युएबल फीडस्टॉक्स विल डिप्लेट द रिसोर्सेस अँड फ्युचर जनरेशन विल बी डिप्रिव्ड. ओके, जर तुम्ही जास्त प्रमाणात नॉन रिन्युएबल जे काही स्टॉक्स आहेत, फीड स्टॉक्स आहेत, जसं क्रूड ऑइल आहे, याचा जर वापर केला तर त्याचे सोर्सेस काय होतील, डिप्लेट होतील, थोड्या दिवसांनी संपून जातील. आणि मग फ्युचर जनरेशनला काय होईल, ते अवेलेबल राहणार नाहीत. ओके, म्हणून मग काय केलं पाहिजे की रिन्युएबल फीडस्टॉक्स वापरले गेले पाहिजेत. ओके, म्हणजे जसं वाइंड एनर्जी आहे, प्लांट बेस्ड केमिकल्स आहेत की जे प्लांटपासून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही नॅचरल सोर्सेस आहेत त्याच्यापासून प्रोड्यूस होणारी एनर्जी आहे तिचा वापर केला गेला पाहिजे. नॉन रिन्युएबल फीडस्टॉकचा वापर काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे, जेणेकरून ते लवकर संपणार नाही आणि पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा ते राहील थोड्याफार प्रमाणात अवेलेबल. ओके, आताच विचार करा, समजा एकदम जर क्रूड ऑइलचे साठे संपायला लागले तर मग कसं व्हायचं, मग सगळ्यांच्या गाड्या घरी पडून राहतील आणि मग सगळे पायी येताना दिसतील किंवा मग सायकलचा वापर वाढेल. ओके, तर त्याच्यासाठी हे जे काही नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत त्यांचा वापर लिमिटेड केला पाहिजे येत्या काळामध्ये. पुढचं काय दिलं आहे बघा, मग मोर ओव्हर द यूज ऑफ दिस नॉन रिन्युएबल रिसोर्सेस पुट्स बर्डन ऑन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवरती सुद्धा साईड इफेक्ट होतात ना. जे काही नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहेत त्यांचा जर अतिवापर केला तर त्याच्यापासून तयार होणारे साईड इफेक्टचा एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होतो. जसं की दिवसेंदिवस जे पोल्युशन वाढत चाललेलं आहे, टेम्परेचर वाढतं आहे, पूर्ण जे काही ऋतू आहेत ते ऋतू पूर्ण बदललेत. पावसाळा तर 12 महिने आता पावसाळ्यात राहतो, 12 महिने म्हणा किंवा 24 महिने म्हणा. ठीक आहे, तर ऋतू हवामान बदललं आहे पूर्ण. ओके, ते सगळं कशामुळे होतं आहे, तर जे काही अतिवापर चालला आहे सगळ्याच गोष्टींचा त्याच्यामुळे हे साईड इफेक्ट आता दिसत आहेत आपल्याला हळूहळू. येत्या काळामध्ये ते अजून डेंजरस होत जातील. ओके, त्याच्यामुळे या नॉन रिन्युएबल रिसोर्सेसचा वापर कमी केला गेला पाहिजे, रिन्युएबल सोर्सेस वापरले गेले पाहिजेत. ओके, ऑन द अदर हँड द यूज ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर और बायोलॉजिकल प्रोडक्ट एन्श्युअर्स द शेअरिंग ऑफ रिसोर्सेस बाय फ्युचर जनरेशन. म्हणजे येणाऱ्या जनरेशनसाठी एक चांगली गोष्ट आपण शोधून ठेवली गेली पाहिजे. आता ॲग्रिकल्चर किंवा बायोलॉजिकल जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पुढच्या काळातसुद्धा काम येतील पुढच्या जनरेशनला. दिस प्रॅक्टिस जनरली डज नॉट पुट मच बर्डन ऑन एन्व्हायरमेंट. आणि तसं काही तुम्ही वापरलं, इथेनॉल वापरलं ॲज अ फ्युएल म्हणून, तर इथेनॉल ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे, त्याच्यापासून तयार होणारे बाय प्रोडक्ट्सचाही इतकं काही साईड इफेक्ट नसणार आहे एन्व्हायरमेंटवरती. ओके, आणि असे काही बायोलॉजिकल प्रोडक्ट किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट वापरात आले पाहिजेत की ज्यांच्यापासून जे काही साईड प्रोडक्ट तयार होतील किंवा प्रोडक्ट तयार होतील ते कसे असतील, बायोडिग्रेडेबल असतील, बायोलॉजिकली डिग्रेड होतील. असे जर तुम्ही सोर्सेस वापरण्यास सुरुवात केली तर त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये पुढच्या जनरेशनला सुद्धा होईल. ओके, पुढचं दिलं आहे बघा, 8वा पॉईंट दिला आहे आपल्याला. आपण ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स बघतोय. रिड्यूस डेरिव्हेटिव्स, मिनिमाइज द स्टेप्स. आता याचा अर्थ काय, तुमची एखादी रिॲक्शन समजा 10 स्टेपमध्ये पूर्ण होते, तिला समजा 5 स्टेपमध्ये पूर्ण केलं तर बरं राहील ना. जे जास्त स्टेप झाल्या तर जास्त साईड प्रोडक्ट झाले. जितक्या जास्त स्टेप्स असतील एखाद्या मेकॅनिझमच्या तितके जास्त साईड प्रोडक्ट असतात. म्हणून मग काय केलं पाहिजे की कमीत कमी स्टेप्समध्ये ती प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. ओके, बघा, अ कॉमनली यूज्ड टेक्निक इन ऑर्गॅनिक सिंथेसिस इज द यूज ऑफ प्रोटेक्टिंग ऑर ब्लॉकिंग ग्रुप्स.
जसं तुम्ही अमाइन चॅप्टरमध्ये जेव्हा ॲनिलिनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन केल्या तेव्हा आपल्याला मेटा प्रोडक्ट पण भेटतो, मिक्सचर भेटतं. हॅलोजनेशनमध्येच बघितलं होतं आपण की जेव्हा तुम्ही ब्रोमिनेशन करता ॲनिलिनचं तेव्हा तुम्हाला तिघी प्रकारचे प्रोडक्ट भेटतात, ऑर्थो, पॅरा, मेटा. मेटा प्रोडक्ट ॲक्च्युली भेटायला नको पाहिजे, पण तो पण भेटतो. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या अमिनो ग्रुपला ब्लॉक करतो जेणेकरून मेटा प्रोडक्ट भेटणार नाही आपल्याला. ठीक आहे. कसं ब्लॉक करतो आपण त्याला, त्याचं असायलेशन करतो, ॲसिटिलेशन करतो. मग त्याचं इलेक्ट्रॉन डोनेटिंग पॉवर कमी होते, त्याच्यामुळं तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट भेटायला मदत होते, मेटा प्रोडक्ट भेटत नाही. ओके. मग तसं ब्लॉकिंग केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे काही ग्रुपचं, जेणेकरून कमीत कमी स्टेप्समध्ये तुमची ती रिॲक्शन होईल आणि तुम्हाला एक्सपेक्टेड प्रोडक्ट भेटेल. ओके. म्हणजे रिकामं काही भेटणारच नाही आपल्याला, जे कामाचं नाही ते भेटणार नाही, फक्त कामाचं जे आहे तेच भेटेल. जर तुम्ही व्यवस्थित प्रोटेक्शन करून किंवा काही ग्रुपला ब्लॉक करून रिॲक्शन कॅरी केल्यात तर कमी स्टेपमध्ये रिॲक्शन होईल ना. should be minimized or avoided if possible because such steps require additional reagents and can generate waste. ऑब्वियसली तुमचे साईड प्रोडक्ट वाढतात ना, जर जास्त स्टेप्समध्ये रिॲक्शन झाली तर तुम्हाला जे रिॲक्टंट वापरावे लागतात, रिएजंट वापरावे लागतात, ते पण जास्त वापरावे लागतात आणि साईड प्रोडक्ट पण जास्त तयार होतात, म्हणजे वेस्ट जास्त क्रिएट होतं तशा ठिकाणी. म्हणून मग काय केलं पाहिजे की डेरिव्हेटिव्स कमीत कमी वापरले पाहिजेत, म्हणजे स्टेप कमी केल्या पाहिजेत रिॲक्शनच्या. मग एक्झाम्पल दिलं बघा, एक्झाम्पलवरून कळेल आपल्याला आता. In organic synthesis, we need very often protection of some functional group. Finally, we again need their deprotection. म्हणजेच सुरुवातीला प्रोटेक्शन करतो आपण आणि नंतर पुन्हा डिप्रोटेक्शन करतो. जसं ॲनिलिनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला प्रोटेक्शन करतो, तुम्हाला पॅरा प्रोडक्ट भेटला की नंतर पुन्हा ते डिप्रोटेक्शन करतो, म्हणजे ते प्रोटेक्शन काढून टाकतो हायड्रोलिसिस करून. ओके.